आज आपण 2 दिवस बघतो आहोत, मुंबई, कोकण आणि ह्या भागामध्ये खूप मोठा पाऊस झाला. काही भागात पाऊस झाला, पण विशेष सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा जर म्हणलं तर त्यामध्ये मिरज असेल, जत असेल, कवठेमहांकाळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, तासगाव पूर्व असेल, ह्या भागामध्ये अजून पाऊस झालेला नाहीये. परंतु आटपाडी, खानापूर असेल आणि ह्या माध्यमातून काम करत असताना आता जर बघितलं आपण तर आता पाऊस नाहीये, पण नद्या भरून चाललेल्या धोक्याच्या पातळीवर ओढण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटलांना, गोपीचंद पडळकर आमदार आणि आम्ही त्यांना विनंती केली की हे पाणी आता पाऊस खाली नाहीये, तर हे पाणी जर आपण टेंबू ताकारी म्हैसाळ जर चालू केलं तर खालील दुष्काळग्रस्त भागांना एक सहकार्य मिळेल आणि त्यांना आधार मिळेल. ह्या दृष्टिकोनातून आपण ते चालू करावं. राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी ताबडतोब स्वनिधीतून 10 कोटी MSCBचे भरून ताबडतोब उद्या आणि तर परवा हे पंप चालू करण्याचे आदेश दिलेत. त्याबद्दल सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे नेहमी दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील भूमिका घेतात आणि आज मी आणि सुरेशभाऊ काळेसाहेब माजी मंत्री, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि या खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटलो. यांना विनंती केली, इकडच्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे परंतु आमच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस पडलेला नाही. पिकं हातातोंडाला आलेली आहेत, कारण अगोदर 15-20 दिवसापूर्वी या योजना सुरू होत्या. कोयना धरण आणि वारणा धरणातलं पाणी संपल्यामुळं या योजना पाण्याअभावी बंद झालेल्या आहेत. आता त्या धरणामध्ये काही अंशी पाणी आलेलं आहे, नदीपात्रातही पाणी आलेलं आहे आणि म्हणून विनंती केली की तात्काळ टेंबू म्हैसाळ ताकारी योजना आपण सुरू करावी. 10 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. असं असताना देखील माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी महामंडळाच्या स्वनिधीतून 10 कोटी रुपयेचं बिल भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ या योजना चालू करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. मी या सर्व दुष्काळी तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.